तर ही बघा आपण आता बाही तयार करून घेतली. याला शो बटन लावायचे, ते आपण शेवटी लावणार आहोत. आणि हे साईडची कटोरी मी जोडून घेतलं आहे, साईडची कटोरी. आणि आता हा फ्रंटचा भाग आपल्याला फास्टमध्ये ब्लाऊज शिवून दाखवायचं, ते पण प्रिन्स कट. तर कसं शिवायचं ते मी तुम्हाला डिटेलिंगमध्ये दाखवते. तर आपण बॅकची बाजू बाजूला ठेवू थोडा वेळ आणि हे घेऊ फ्रंटचा भाग. तर आपण फ्रंटचा भाग हा कट केलेला नाही आहे. हा आपल्याला हुकपट्टी तर समोरूनच लावायची, पण आपण हा अटॅच ठेवला आहे. तर हा कसा फास्टमध्ये ब्लाऊज शिवायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता याचा गळा शिवायचा आहे. आपल्याला गळ्याला काही हे लावायचं नाही आहे, गोट लावायचं नाही. कारण कधी कधी कसं असतं, कोणाकोणाचा गोट फिनिशिंगमध्ये येत नाही. सर्व ब्लाऊज व्यवस्थित येतं पण गोट येत नाही आणि त्यावरून कस्टमर नाराज होतं आणि मग आपल्याला ते डबल कस्टमर येत नाही आपल्याकडं. तर हा कॅनव्हास घेतला मी. आपण बघू आपल्याला किती लागतोय. बंद बाजूकडून घ्यायचा हा. तर या पद्धतीने बघा एवढा कॅनव्हास लागेल आपल्याला. म्हणजे गळ्याच्या बाजूने हा जो आपला गळ्याचा सेप आहे याच्या बाजूने इकडं 2 इंच 3 इंच तरी राहिला पाहिजे. तर आपला जास्तच राहतोय. तर आपण थोडं कमी करून घेऊ. नाही कमी नाही केला तरी काय हरकत नाही. आता तो वेस्ट जाणार आहे त्यामुळे आपण असं ठेवू. बरोबर असं ठेवलं आपण. आता याचा गळ्याचा सेप ड्रॉ करून घ्यायचा एकदा. गळ्याचा सेप ड्रॉ करून घेऊ आपण. हा बरोबर आहे. कॅनव्हास कसा लावायचा, फिनिशिंगमध्ये कसं घ्यायचं ब्लाऊज, हे मी प्रत्येक डिटेलिंग तुम्हाला दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. बरेच जण कसं करतात, थोडं थोडं पाहतात, तर त्यामुळे मग त्यांना समजत पण नाही. हा गळ्याचा सेप आपण ड्रॉ करून घेतला. आता याच्या साईडने आपल्याला थोडं थोडं अर्धा अर्धा 1-1 इंच असं घेऊन टाकायचं आहे. हे आपल्याला एकदम गळा असा परफेक्ट शेपमध्ये बसला पाहिजे गळा पण. आणि गळा जोडायचा कसा ते पण मी तुम्हाला दाखवते. बंद बाजूकडून घ्यायचं आपल्याला. ही बाजू थोडी कमी जास्त झाली तरी चालेल, पण ही बाजू परफेक्ट आली पाहिजे, म्हणजे आपला गळ्याचा सेप छान बसतो. आता आपल्याला हा कॅनव्हास गळ्यावर जोडून घ्यायचा आहे. म्हणजे आता हा जोडायचा कसा हा पण दाखवते मी तुम्हाला. 1 मिनिट. खाली एखादा कपडा टाकायचा. आपल्याकडे जर टेबल वगैरे नसेल तर आपण कपडा टाकायचा, त्यावर आपलं अस्तर ठेवून घ्यायचं बरोबर. आणि याची सुईची उलटी बाजू बघून घ्यायची. ज्या बाजूने चमक आहे ती बाजू कपड्याच्या बाजूने आली पाहिजे, अशी ठेवून घ्यायची बरोबर. अगोदर सेंटरचं ठेवायचं आणि वाटलंच तर मग याला आपण थोडा वेळ पिन लावून घेऊ. आणि हा कपडा प्रेस करून आला का मग ही काढून घ्यायची पिन. आता हे आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे. आता ही अशी प्रेस मारायची. व्यवस्थित असं प्रेस झालं पाहिजे, चिटकलं पाहिजे ते. गळा एकदम फिनिशिंगमध्ये बसतो, म्हणजे कडक एकदम. आपल्याला कसं वाटतं कोणाकोणाचे ब्लाऊज किती फिटिंगमध्ये बसतात, गळे किती सुंदर बसतात. तर ही काळजी घेतली की मग गळा फिनिशिंगमध्ये बसतो. हे निघालं पण नाही पाहिजे, नाहीतर आपण प्रेस करायचं नाही, परत निघून यायचं. त्यामुळे व्यवस्थित असं प्रेस करा. या पद्धतीने असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. या पद्धतीने बघा आता आपण प्रेस करून घेतलं. आता आपण यावर हा कपडा आतमध्ये आला पाहिजे या हिशोबाने आपल्याला हे करायचं आहे. आता हा कपडा उलटा ठेवायचा आपण खाली आणि हा असा ठेवायचा. म्हणजे आपण ज्यावेळेस टर्न मारू कपडा त्यावेळेस हे दोन्हीच्या मध्ये येईल अस्तर कॅनव्हास आपला. आता याला आपण पिन लावून घेऊ. पिन नेहमी आपल्या जवळ ठेवत जा सिक्युअर करायला. किंवा नवीन जर शिवत असाल तर या सर्व बाजू हातशिलाईने अगोदर अटॅच करून घ्यायच्या. नवीन शिवत असाल तर कपडा सरकत नाही आणि आपल्या हाताला फिनिशिंग पण खूप छान येते. तर आम्ही पण ज्यावेळेस शिकत होतो किंवा क्लास करत होतो त्यावेळेस सुरुवातीला सर्व हाताने शिवून घेत होतो. आता हे बघा इथपर्यंत झालं आहे. आता याला आपण अटॅच करून घेऊ. व्हिडिओ थोडा लॉंग होतोय पण मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका.
आता हे आपण स्टिच करून घेऊ. गळ्याचा सेट छान आला पाहिजे त्यासाठी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एखादी डिझाईन किंवा मग एखादा गळ्याचा सेप असं शिकवत चालेल. त्यामुळे आपल्या क्लासचे व्हिडिओ पूर्ण बघत चला. इथपर्यंत बघा. आता सर्व सेप व्यवस्थित आला पाहिजे. थोडं दमाने मशीन चालवत चला म्हणजे नवीन असाल तर. आणि ज्यांना येत आहे ब्लाऊज पण ज्यांची फिनिशिंग येत नाही आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप छान आहे. म्हणजे कसं स्टेप बाय स्टेप मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि ब्लाऊजची फिनिशिंग असेल तर आपण जी कस्टमरला किंमत मागू त्यांना ती द्यावीच लागते. आणि आता कसं झालं आहे शिलाई पण खूप झालेली आहे. नाही आपले कस्टमरचे झाले तरी आपले स्वतःचे तरी होतात ब्लाऊज. या पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा. आणि हा जो सेंटर ह्या इथं कोण आहे या ठिकाणी थोडं लांब कट मारायचं. पण टिपच्या बाहेर गेला नाही पाहिजे, टिपच्या आतमध्येच पाहिजे. आणि हे राऊंड सर्कल जे असतील त्याला असे कट देऊन घ्यायचे. असं या पद्धतीने. आता झालं आपलं पूर्ण. आता आपल्याला पलटी मारायची. पलटी मारताना जर आपल्याला तुम्हाला जमत असेल तर या ठिकाणी ह्या टिप घेत चला. नाही जर समजा नवीन असाल तर. आता या ठिकाणी आपण असं टर्न मारून घेऊ, मशीनवर ठेवून घेऊ. म्हणजे जसं गळा आपला फिरवत चालू तसं. आता या पद्धतीने बघा हा बरोबर बाहेर काढून घ्यायचा कपडा. डिटेलिंग इथे द्यायची अशी व्यवस्थित. आणि टिपीचं जे अंतर आहे हे सगळ्यांचं एकसारखं आलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस आपलं ब्लाऊज छान वाटतं. नाहीतर कुठं कमी कुठं जास्त असं नको व्हायला. बरोबर असं फिरवत आणि ह्या पॉईंटवर गेल्यावर मशीनची सुई उचलून घ्यायची आणि टर्न मारून घ्यायचा. म्हणजे आपला तो गळ्याचा जो कोनचा आकार आहे तो व्यवस्थित येईल. तर या ठिकाणी बरोबर असं थोडासा कपडा बाहेर काढून घेत चला. म्हणजे आकार व्यवस्थित येईल. आकार व्यवस्थित यायला पाहिजे. म्हणजे आपण हा कॅनव्हास वगैरे लावून एवढी झंझट करतो तर ते त्यासाठी करतो. तुम्ही या ठिकाणी दाबटीप दिली तरी पण खूप छान बसतो सेप. पण आता मी व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून मी दाबटीप दिली नाही. आता बघा तुम्ही 5 सेप आपला गळ्याचा किती सुंदर आला एकदम. बघू शकता तुम्ही. आता हे पूर्ण साईडने मी टिप मारून घेते. ती तुमच्या लक्षात येईलच कशी टिप मारायची मग तुम्हाला दाखवते. आता इथपर्यंत बघा आपण पूर्ण अटॅच करून घेतले आणि साईडने पूर्ण लॉक करून घेतले. आता हे याला जोडून घ्यायचं. म्हणजे साईडची कटोरी तर कशी जोडायची बघू आपण. तर मी मार्किंग करून घेतले होते. ही मार्किंग म्हणजे या साईडची मार्किंग असं जोडायचं. आता इथं पण मार्किंग करून घेतली होती मी, ती म्हणजे या साईडची. उलटं सुईचं पाहून जोडत चला. आता आपल्याला असं जोडायचं आहे. तर आपण जोडायला सुरुवात कुठपासून करायची, खालपासून करायची. खालच्या बाजूने वरच्या बाजूने कधीच जोडायचं नाही, कारण इथं कमी जास्त झालं तर आपल्याला ॲडजस्ट करता येतं. आता या ठिकाणी जर असं थोडासा कपडा राहिला तर काय होतं नेमकं, आपण टिप यावर घेतो, आपली टिप येते या कपड्यावर आणि हा कपड्यावरचा तसाच राहतो. मग आपलं ब्लाऊज त्या ठिकाणी फसकतं किंवा फाटतं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी, अस्तरचा कपडा बाहेर राहिला नाही पाहिजे. या ठिकाणी बघा आता जोडायला सुरुवात करू आपण. असं खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची. आणि दमाने जोडायचं, एकदम कुठलाच कपडा खेचायचा वगैरे नाही. आणि या ठिकाणी अर्धा इंच सोडूनच द्यायचं, कारण आपण शिलाईसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं. त्यामुळे ते त्या ठिकाणी सोडूनच द्यायचं.
बरोबर दम्माने कपडा फिरवायचा. आपण जसा कपडा फिरवू तसा सेप बसतो ब्लाऊजला. आता आपल्याला डबल तर टिक मारायची, पण एकदा सेप बघून घ्यायचा आपला कसाला. बघा तुम्ही बिना पफ म्हणजे बिना त्याला कप लावता पफ किती सुंदर क्रिएट झालाय. तर या पद्धतीने आता डबल टिक मारते मी आणि इकडच्या बाजूचं पण जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता इकडचा भाग मी शिवत होते, इकडच्या बाजूने बघा आपलं परफेक्ट आलं आणि ही बाजू पण एकदम लेवलमध्ये आली. आणि इकडच्या बाजून मी जोडत होते तर सेम तसंच पद्धतीने जोडलं आहे. हा पण पक बघू शकता तुम्ही, पण या ठिकाणी कमी जास्त झालं आहे. हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी हा आकार वरती गेला आणि हा खाली आला. तर यामध्ये घाबरायचं नाही. ज्यावेळेस आपण बाही जोडणार आहोत त्यावेळेस हे कटछाटमध्ये निघून जाणार आहे. आता इथपर्यंत आपलं प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवून झालं. आता आपल्याला फ्रंटला हुक पण करायचे, पण आपण काय करू, अगोदर खालची जोडपट्टी लावून घेऊ. तर जोडपट्टी कशी लावायची तुम्हाला जरी येत असेल तरी मी पण सांगते. या ठिकाणी कपड्याला आपण जोड घेतलेला आहे. हा जोड असा प्रेस करून घ्यायचा आणि हा कपडा फोल्ड करून घ्यायचा. तुम्हाला सिंगल याची लावायची असेल तरी पण लावू शकता, जास्त कपडा जर नाही निघाला तर. पण मी तुम्हाला दाखवते. आपल्या शिलाईमध्ये कपडा इथे या ठिकाणी थोडा जास्त ठेवत चला. आपण मार्जिन घेतलेलं असतं. का ठेवायचं तर आपला ब्लाऊज खराब होऊ नये म्हणून. आपण त्या ठिकाणी कंजूसपणा करतो आणि मग आपलं त्या ठिकाणी ब्लाऊज चुकतो. आता या ठिकाणी बघा आपलं कट करायचा कपडा राहिला होता, इथे या ठिकाणी सेप बिघडला असता आपला. तर या ठिकाणी बघा असं प्रत्येक पद्धतीचं डिझायनर ब्लाऊज मी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवणार आहे. आरी वर्क पण घरच्या घरी तुम्ही कसं करू शकताय हे पण एकदम सिंपल पद्धतीने शिकवणार आहे, जेणेकरून तुम्ही ब्लाऊजची शिलाई आरी वर्कचा किंवा डिझायनर ब्लाऊज जर करून दिलं तुम्ही तर तुम्हाला 1200-2500 पर्यंत शिलाई मिळते. तर याच्या पूर्ण टिप्स आणि डिटेलिंग मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे आपला रोजचा व्हिडिओ नक्की पाहत चला. आणि आता हा एक्स्ट्रा जो कपडा असेल, मी छोट्या छोट्या आणि बारीक बारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत, कारण ज्यांना येत असेल त्यांना वाटत असेल समजा एवढ्या बारीक गोष्टी पाहायला कंटाळा येत असेल, पण समजा तुमच्याकडून ब्लाऊज कुठं चुकतंय हे तुम्हाला ह्या याच्यात समजू शकतंय का आपण नेमकं ब्लाऊजमध्ये चुकी कुठं करतो. येत असून पण आपल्याकडे कस्टमर येत नाही आहे आणि आपल्याकडून काय चुकतंय नेमकं, तर ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलिंग समजेल पाहायला मिळेल. आता या ठिकाणी आता आपण दापटीक मारून घेणार आहोत. या ठिकाणी बघा घेतले तर आपण दापटीक मारून आता हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा असा आणि याला पण टिक मारून घ्यायची. आता मी पूर्ण टिक मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा आता आपला इथपर्यंत ब्लाऊज तयार झाले. आपण आतमधून जोडपट्टी लावली. ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आली आतमधून सुद्धा. तर या पद्धतीने सिंपल पद्धतीने ब्लाऊज शिवलं तर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान येते. आता आपल्याला काच बटन पट्टी करायची. तर या ठिकाणी हा सेंटर आहे. तर या सेंटरच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हा जो सेंटर आहे या ठिकाणी आपल्याला एक स्केलच्या साहाय्याने लाईन मारून घ्यायची बरोबर. आता ही आपला सेंटर आपली म्हणजे सेंटर झाला हा आपला. तर आता काय करायचं, आपण याच्या साईडनी अगोदर सेंटरच्या बाजूने एक टिप मारून घ्यायची. या पद्धतीने आणि आता आपण सेंटरच्या म्हणजे ही जी लाईन आखलेली त्याच्या इकडच्या बाजूने मारली. आता ह्या लाईनच्या इकडच्या बाजूने मारायची टिप. अशी. आणि आता ही आपली मधली जी लाईन आहे ती लाईन मधून कट करून घ्यायची.
आपला वेळ किती वाचला तुम्ही विचार करून सांगा मला आता. आता हे आपण सेपरेट जोडायला जर गेला असतो तर आपल्याला किती वेळ लागला असता. आणि सरसकट आपलं शिवून झालेलं आहे पूर्ण. आणि फ्रंटचा पण भाग पण तुम्ही पाहू शकता आणि बॅकचा भाग आता मी तुम्हाला दाखवते. आता याला हुक आयपट्टी करते मी. तर तुम्हाला जर हुक आयपट्टीचा व्हिडिओ लागत असेल तर मग मला कमेंट करून सांगा, मी तो स्पेशल तुमच्यासाठी बनवेल. आता ही आपली हुक आयपट्टी तयार झाली. गळ्याचं सेप पण बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर असा पंचकोनी गळा आला आहे आणि अजिबात उतरणार वगैरे नाही. आता आपण बॅकची स्टिचिंग बघूया. बॅकची स्टिचिंग मी आता तुम्हाला थोडीशीच दाखवते, कारण कसं आहे म्हणजे सिम्पलच आपण काय डिझाईन वगैरे काही टाकणार नाही हो. तर आता मी फक्त गळ्याला कॅनव्हास कसं लावायचं तो तुम्हाला सांगते. आणि तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पहा, तर पूर्ण त्याच्यात ब्लाऊजची स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली. त्याच्यानंतर काय करायचं असतं, आपण आता कॅनव्हास घेतला आहे आणि कॅनव्हासवर आता या ठिकाणचा हा आपण कट करून टाकू आत्ताच्या गळ्याचा. आता ही बंद बाजू आहे, कॅनव्हास वापरायचा कसा, ही बंद बाजू कोण, ही गळ्याची बंद बाजूच ठेवायची बरोबर. वरती थोडासा सोडायचा, या ठिकाणी वरती जे आहे ना इथं थोडासा सोडायचा आणि बरोबर हा गळा यावर ठेवून घ्यायचा. आलं तुमच्या लक्षात? या पद्धतीने बघा, इथं पण 1 पाव इंच सोडायचं म्हणजे आपला कट छाटमध्ये निघून जातो. आणि आता या ठिकाणी आपण हा गळ्याचा शेप ड्रॉ करून घेऊ. हा झाला आपला गळ्याचा शेप ड्रॉ. आता याच्या बाजूने अर्धा पाव इंच सोडून असे कट करून घ्यायचं. आता हा शेप कट करून घ्यायचा. आपलं कापण्यात व्यवस्थित नाही म्हणजे ड्रॉ करण्यात व्यवस्थित जरी नाही आलं तरी कट करताना आपला आकार लक्षात येतो. तर मग असा आकार व्यवस्थित घेत चला. आता आपलं हे साईडचं हे, पण आता हे मेन पॉईंट कोणता असतो, हा गळा आतला राऊंड शेपचा आपण जो कट केला आहे तो, कारण तो आपण अस्तरवर कट केलेला असतो. तर बरोबर ज्या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे त्या ठिकाणीच कटिंग झाली पाहिजे. या ठिकाणी आता आपण खाली कपडा ठेवून याला प्रेस करून घेऊ. सेपरेट टेबल बघायची पण काही गरज नसती, मी एकदम सिंपल पद्धतीने असंच करते. या पद्धतीने. आणि आता हे याला उलटं सोयीचं बघायचं, चमकती बाजू जी आहे ती या बाजूने आली पाहिजे. इथं पहिला सेंटरच पकडायचा आणि त्यावर पिन लावून घ्यायची आणि मग हे असं ठेवून घ्यायचं. आता इथून सुरुवात करायची आपण प्रेस लावायला. इथून ही अगोदर पक्की करून घ्यायची आणि मग सरकत आत इकडे जायचं. आता हे एकदम व्यवस्थित चिटकलं पाहिजे आपलं. थोड्या वेळ मशीन ठेवून घ्या वाटलंच तर, म्हणजे प्रेस त्याच्यावर. आणि मग सुई काढून घ्यायची आणि हा आकार पण व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आलं तुमच्या लक्षात कॅनव्हास कसा अटॅच करायचा आणि प्रेस कशी मारायची त्यावर. पूर्ण ब्लाऊजला प्रेस मारत चला, म्हणजे तेव्हा ब्लाऊज छान फिनिशिंगमध्ये बसतो. आता आपण खालचा कपडा बाजूला काढून घेऊ आणि हा कपडा सोयीचा ठेवायचा खालच्या बाजूने. आता ही बाजू उलटी आहे, ही बाजू सोयीची आहे आणि यावर हा आपला कॅनव्हास वरती आला पाहिजे. डबल सांगते मी, कारण लक्षात बसायसाठी. म्हणजे बरेच जणांना कॅनव्हास वापरता येत नाही, मला पण येत नव्हता, माझं पण खूप कन्फ्युजन व्हायचं. आता हे जर सरकत असेल तर या ठिकाणी पिनअप लावून घ्यायचं. या ठिकाणी अशी पिन अटॅच करून घ्यायची.
आपला कपडा सरकला नाही पाहिजे. आणि आता हा राऊंड शेप असा टिप मारून पुन्हा फोल्ड करायचा, खालच्या बाजून टिप मारायची आणि आतमधून बाहेर काढून घ्यायचं आणि त्याला दाब टिप देऊन घ्यायची. तुम्हाला जर समजत नसेल तर दाखवते मी, कारण कधी कधी कसं असतं, हे काही लोक हाच व्हिडिओ बघतात, पहिले पाहत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येणार नाही. बघा आता आपण टिप मारून घेतली. आता हे पिन्स काढून घ्यायचे. आता खालच्या बाजूने टिप मारून घ्यायची. आता हा गळ्याचा जो आपण कपडा काढलाय तो कट करून घ्यायचा. आता हा गळ्याचा कट आणि आता हे राऊंड शेप जे असेल याला कट देऊन घ्यायचे, एक 2-2, 3-3 इंचावर. आणि आपली टिप ही कॅनव्हासवरच आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवत चला, नाहीतर मग कॅनव्हास म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो. आणि आता याच्यामध्ये आतमध्ये हात टाकून असा गळा बाहेर काढून घ्यायचा, कपडा सोयीचा करून घ्यायचा. आता हा असा थोडासा झटकून घ्यायचा म्हणजे सर्व बाहेर येतो. आता बरोबर असं ठेवून हा कपडा व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये इथं देऊन घ्या असं व्यवस्थित. आणि यावर आता आपण दाब टिप मारणार. एकदा मशीनमध्ये गुंतवून घेतला कपडा म्हणजे आपल्याला पाहिजे तसा सरकवता येतो. आणि एकसारखं अंतर घेत चला प्रत्येक टिपचं. मी तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये सांगते. प्रत्येक टिपचं अंतर एकसारखं आलं पाहिजे. बघा तुम्ही गळ्याचा सेप किती व्यवस्थित आला आपला, आतमधून पण एकदम फिनिशिंगमध्ये आणि बाहेरून पण एकदम फिनिशिंगमध्ये. बघा तुम्ही आता आपण पूर्ण राऊंडला मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता बघू शकता तुम्ही इथपर्यंत आपलं ब्लाऊज तयार झालं आहे. आता आपल्याला याचे टक्स टाकायचे आहेत. तर टक्स मी मोजत वगैरे काहीच नाही. आपलं हे जे शोल्डर आहे हे शोल्डर फोल्ड करायचं, असं निम्म्यावर ठेवायचं, हा कपडा निम्म्यावर ठेवायचा, हा सरळ हाताने प्रेस करायचा आणि हा पण असा सोयीचा म्हणजे आपल्याला जशी टिप मारायला सोयीचं आहे तसं करायचं. आणि हे जे अंतर आहे, आता हे दोन्हीचं जे अंतर आहे एवढ्या अंतरावर टिप मारून घ्यायची बरोबर. आता आपण बरोबर टिप मारून घेऊ आणि या ठिकाणी अर्धा इंच ठेवायचं. आणि जे पाठीमागून बंद गळ्याचे ब्लाऊज आहेत त्याला टक्स नाही घेतले तरी पण चालतात. ते जसे जसे शिवण्यात येतील तसे मी तुम्हाला सांगेलच. आता हा बघा टक्स एकदम आपला परफेक्ट बरोबर आला. असं दुसरा पण मारून घ्यायचा, बरोबर शोल्डरचा सेंटर घ्यायचा, अर्धा इंच इथे घ्यायचा, हा बरोबर एकसारखा करून घ्यायचा कपडा
अर्धा इंच इथं घ्यायचा आणि आपला हाताचा अंतर एवढं बरोबर इथे टीप लॉक करून घ्यायची. कधी कधी कसं होतं, कस्टमरने ब्लाऊज घातलं की मग टिपा उसवतात. आता हे बघा पूर्ण बॅक साईड कंप्लीट झाली. आणि फिनिशिंग तुम्ही प्रत्येक ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकताय माझी किती सुंदर येते. तर ब्लाऊजची फिनिशिंगवर पैसे असतात. आता हा फ्रंटचा भाग आहे, तर हा बरोबर यावर ठेवून घ्यायचा. हा बघा उलटं सोयीचं, गळ्याच्या बाजूने हुकाय पट्ट्या इथं सेंटरला आल्या पाहिजेत. आता ज्यांचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे, आपण पहिल्या वेळेस मायनस करून घेतलेलंच आहे गळा, तरी पण या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी थोडी तिरपी अशी 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 तिरपी अशी टीप घ्यायची. अशी मी तुम्हाला दाखवतेच आहे. या ठिकाणाहून टीप सुरुवात केली की ती तिरपी घ्यायची. हे बघू शकता तुम्ही, ही आपण तिरपी टीप घेतली इथपासून इथपर्यंत. आता हे लॉक करून घेऊ आपण डबल. आता हे बघा आपण या ठिकाणी लॉक करून घेतले. आता दुसरा पार्ट पण असंच ठेवून शिवून घ्यायचा. आता इथं बारकाईन बघा तुम्ही फिटिंग कशी असती, कपडा कमी जास्त पडल्यावर कसं ॲडजस्ट करायचं ते पण मी आता तुम्हाला दाखवते. या ठिकाणी अर्धा इंच खाली टीप लॉक करून घ्यायची आणि शोल्डरच्या बाजूने वर, म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही. एक्स्ट्राचे धागे कट करत चला. आता काय करायचं, हा जो पार्ट आहे तो ह्या पार्टवर ठेवून बघायचा आपला एकसारखा येतोय का. ही खालची पाठीचा बाजूचा पार्ट आहे, यावर ठेवून बघायचा हा पार्ट एकसारखा येतोय का. आणि इथं जर थोडं कमी जास्त असेल, आता इथं उगं किंचित कमी आहे, अगदी पाव इंच, तरी पण आपण कट करून टाकणार आहोत. कारण त्या ठिकाणी कसं मग ज्यावेळेस आपण ब्लाऊज जोडतो त्यावेळेस त्या सर्व टिपावर टीप येत नाही म्हणून. आता इथपर्यंत आपण इकडचं पाहून घेतलं. आता इकडच्या बाजूने पाहून घेऊ हा पण पार्ट एकसारखा आहे का. तर हा बघा एकसारखा आहे, तरी पण थोडं वाटतंय मला, तर हा भाग कट करून घ्यायचा. म्हणजे येणे असं केल्याने काय होतं, जे आपल्या पाठीला चुन्या पडतात ते चुन्या पडत नाही. आता या ठिकाणी बघा हा पार्ट असा झालेला आहे, तर हा पार्ट पण आपल्याला सरळ करून घ्यायचा या ठिकाणी. आणि हा आपली खोली बरोबर आलेली आहे. दुसऱ्या आता या ठिकाणी आपल्याला बाई जोडायची, तर बाईची खोलीची बाजू कोणत्या बाजूने बघायची. आता ही अशी बाई आपली, तर ही खोली बाजू पुढच्या बाजूने, ही दुसऱ्या बाजूची. तर या बाजूने हा पॉईंट बरोबर, आता हे डिझाईनचं ब्लाऊज आहे तर हे बरोबर सेंटरला आलं पाहिजे. तर या असं डिझाईनचं ब्लाऊज जे असेल त्याची सुरुवात इथून टीप मारायला करायची, म्हणजे तो सेंटर आपला उठणार नाही. ब्लाऊज खेचायचं वगैरे अजिबात नाही. आता बघा आपण पूर्ण लावून घेऊ, खेचायची नाही, एकदम हलक्या हाताने. आपण बाईचं माप परफेक्ट काढलेलं आहे मोजून एकदम, त्यामुळे आपली बाई कमी जास्त वगैरे पडत नाही. आणि पडली तरी ती फिटिंगच्या ठिकाणी आलं तर काही प्रॉब्लेम नाही. आता इथपर्यंत आपलं शिवून झालं आहे. आता इथपासून तर आपण शिवून घेऊ. पाठीच्या मागच्या बाजूने अटॅच करून घ्यायची. ही बघा बाई आपली एकदम तयार झाली. आता हिची फिनिशिंग कशी करायची तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी खाली कपडा ठेवून घ्यायचा, आपला जो प्रेसचा कपडा येतो, आणि या ठिकाणी बाई ठेवून घ्यायची. आता ही बाई ठेवून घेतली की हा आतला जो कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आणि प्रेसच्या साहाय्याने याला प्रेस मारून घ्यायची. बरोबर हा कपडा बाहेर काढून घ्यायचा आणि प्रेसच्या साहाय्याने याला प्रेस मारून घ्यायची. म्हणजे काय होतं, ही आपली बाही एकदम ज्यावेळेस आपण अंगात घालू त्यावेळेस एकदम परफेक्टमध्ये बसते. सर्व ठिकाणी असंच करून घ्यायचं.
आणि तुम्हाला डबल टिबल व्हिडिओ पाहावंच लागणार आहेत, त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला डिटेलिंग समजून येईल याची. आता या ठिकाणी आपण नंतर शो बटन लावणार आहोत. आता आणखी एक आयडिया सांगते मी तुम्हाला. आता ही आपली बाईची डिझाईन झाली, पण कोणाकोणाला कसं असतं, बाईला डिझाईन हवी असती पण ओपन स्पेस चालत नाही. त्यावेळेस आपण याला हा ओपन स्पेस झाकायचा कसा, त्यांना डिझाईन तर पाहिजे आणि या डिझाईनमध्ये आणखी एक डिझाईन पाहिजे. तर हा आपण असा चौकोनी कपडा घेतला आहे, असे डबल फोल्ड करून प्रेसने दाबून घ्यायचा आणि या ठिकाणी ठेवून घ्यायचा बरोबर. आणि हा कपडा इकडच्या बाजूने इकडच्या ठिकाणी ठेवून घ्यायचा. हे बघा अशी एकावर एक आली पाहिजे. तर आपली डिझाईनमध्ये नवीन डिझाईन पण तयार होते आणि कोणाकोणाला जर आवडत नसेल तसं तर मग त्यांच्यासाठी ही डिझाईन पण तयार होते. एका बाजूने बसवली आपण, दुसऱ्या बाजूने बसून दाखवली. बरोबर यावर ठेवायचं. या ठिकाणी वाटलंच तर एखादा मणी वगैरे लावून आपण तो भाग ॲडजस्ट करून देऊ शकतो. थोडं जाड आलं तर मग व्यवस्थित चालत नाही. आणि हे टीप लॉक करून घ्यायची अशी. या ठिकाणी बघा आपली बाहीची डिझाईन पण बंद झाली, नवीन डिझाईन पण तयार झाली. आता इकडच्या बाजूने हा भाग बघून घ्यायचा आहे, हा पण स्ट्रेट करून घ्यायचा. आणि आता समजा माझी जी फिटिंग कपडा मी जोडलेला आहे ती टीप या बाजूने आलेली, तुमची जर ही टीप कापण्यात जर गेली तर या ठिकाणी अगोदर टीप मारून घ्यायची आणि मग हे करायचं. आता या ठिकाणी थोडंसं खालीवर मी तुम्हाला सांगितलं होतं, तर हा कपडा एकसारखा करून घ्यायचा. इतकं सुद्धा कपडा ठेवायचा नाही, त्यामुळे ब्लाऊज बिघडतो. आता आपण या ठिकाणी ही बाई मी जोडून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते. आता ही दुसरी बाई पण आपण जोडली, पण आता इथं प्रॉब्लेम कसा झाला, इथं आपलं थोडीशी बाही कमी पडली. तर ते कसं ॲडजस्ट करायचं ते मी सांगते. शिवताना असे प्रॉब्लेम येतच असतात. आता या ठिकाणी हा कपडा जोडून घ्यायचा खालच्या बाजूने. वरच्या बाजूने बाही बघायची आपली कुठपर्यंत एकसारखी येते, कुठं कमी जास्त पडते का. आता या ठिकाणी बघा असं जोडल्यावर इथं कपडा कमी पडल्यामुळे ही बाई अशी अटॅच होत नाही, वरती येते. या ठिकाणी बघा वरती येते. तर या ठिकाणी काय करायचं, किती वरती येते आपला अंदाज घ्यायचा. आता एवढीशी बाई वरती येते, एवढी, तर एवढी बाई आपल्याला इथं दाबावी लागते. मग या ठिकाणी जो दुसरी अपोजिट बाजू आहे त्या ठिकाणी तेवढी बाई दाबून घ्यायची. हा एक्स्ट्रा झालेला कपडा जो आहे हा असा तिरप्यामध्ये कट करून घ्यायचा. हा तिरप्यामध्ये कट केला, परत लावून बघायची बाई. ही बाई याला खालचा भाग इथं जोडला आपण. आणि आता ही वरची बाजू अशी या ठिकाणी आता बघा परफेक्ट आली एकदम. तर जो अपोजिट बाजू आहे, दुसरी बाजू आहे समोरची, ती बाजू दाबून धरायची. मग आता चला या ठिकाणी आपण फिटिंगची शिलाई देऊन देऊ. आता या बाजूने पण आपण फिटिंगची शिलाई देऊन देऊ. या ठिकाणी ही एकदम बरोबर आहे, परफेक्ट आहे. मी मोजून पाहिली होती, त्यामुळे डायरेक्ट शिलाई केली. आता जो एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून टाकायचा. आणि फिटिंगची एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला आता. आणि आपण मार्जिन खूप घेतलेलं असतं, त्यामुळे हा साईडचा कपडा कट छाट केल्याने काही प्रॉब्लेम येत नाही. आता ब्लाऊजचा आपण फायनल लुक पण बघूया.
या पद्धतीने आता आपण याची फिटिंग करू फायनली. एकदा आपण सोयीचं करून घेऊ कपडा. या पद्धतीने बघा आता आपण हे सोयीचं करून घेऊ एकदम. या पद्धतीने बघा आता हे ठेवून घ्यायचं. आता मेन म्हणजे फिटिंग करायसाठी एक सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. या ठिकाणाहून आपण परफेक्ट फिटिंग घेऊ शकतोय अशी, पण एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. आपण या ठिकाणी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं, तर या ठिकाणी 1.5 इंच एक्स्ट्रा जे आहे त्यावर मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपण आर्महोलच्या ठिकाणी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं. या ठिकाणी ह्या 1.5 इंचच्या ठिकाणी एक मार्किंग करून घ्यायची. आणि आपली जी बाहीची फिटिंग आहे त्या ठिकाणी आपण 1.5 इंचावर मार्किंग करून एक्स्ट्रा घेतलेलं असतं, त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची. आता हे बघा एकदम असं केल्यावर ही लाईन स्ट्रेट येते. आता ही लाईन जर स्ट्रेट घ्यायची म्हणलं तर याच्या बाजूने येईल तरी पण चालेल, आपल्याला काही हरकत नाही. थोडीशी तिरपी आली तरी फिटिंगमध्ये एवढा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊ शकतो. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ही बघा आपली फिटिंग 8:15 8:30 बरोबर 8:30ची आपली घडी होती. इथं पाहू शकता तुम्ही. आले लक्षात तुमच्या फिटिंग करण्याची एकदम सोपी पद्धत. आपण जे एक्स्ट्रा भाग घेतला आहे त्या भागापासून कटिंग त्याला सुरुवात करायची फिटिंग. म्हणजे आपल्याला जास्त टिपा पण मारा लागत नाही आणि आपल्या ब्लाऊजचं हे पण होत नाही. आता व्यवस्थित असं कपडा पकडायचा. आणि आता आपण म्हणजे आपली फिटिंगच एवढी व्यवस्थित येणार आहे त्यामुळे आपल्याला जास्त टिपा मारायची गरज नाही. तर आपल्याला जर तुम्ही नवीन शिकत असाल तर इथं 3 ते 4 टिपा मारून देऊ शकताय. पण आता माझ्यासारखं मेंबर जास्त तर त्यांचा हात बसलेला असतो त्यामुळे 2 टिपा मारले तरी पण चालतं. या ठिकाणची फिटिंग झाली आपल्याला. या ठिकाणी पाहू आपण. आता या ठिकाणी पण बरोबर 1.5 इंच घ्यायचं. या ठिकाणी बरोबर आपलं जे आहे बरोबर कपडा एकावर एक ठेवून घ्यायचा, नाहीतर मग मागं पुढं होऊन माप पण आपलं चुकतं. या ठिकाणी बरोबर 1.5 इंच आणि या ठिकाणी बरोबर 1.5 इंच. आता हे बघा आपलं स्ट्रेट येते का, तर हे थोडं याच्या बाजूने जाणार आहे तर त्याला काही हरकत नाही. ते फिटिंगमध्ये ॲडजस्ट करता येतं. किंवा आपण आता ज्यावेळेस आपल्याकडे कस्टमर येईल त्यावेळेस त्यांना घालून बघायला लावायचं नेमकं ब्लाऊज बसतं का, आणि मग ब्लाऊज आपण फायनल लुकला म्हणजे त्यांना फायनल देऊन टाकायचं. आता ही सेकंड टिप. आता कस्टमरने घालून पाहिल्यावर या ठिकाणी जर थोडंसं सैल वाटलं तर ही टिप एकदम स्ट्रेट करून घ्यायची या पद्धतीने. म्हणजे कशी त्या पद्धतीने. पण आता मी त्यांची थोडीशी बसचा भाग हेवी आहे म्हणून ही थोडीशी किंचित तिकडच्या बाजूने घेतली आणि यामध्ये आपला बरोबर बसचा भाग बसेल. तर आता बघा ब्लाऊज आपलं फायनल कसं झालंय. आणि कस्टमरला देताना कधी पण ब्लाऊज प्रेस करून द्या. बघू शकता तुम्ही गळ्यावर गळा एकदम सुंदर या पद्धतीने. आता तुम्हाला जर वाटलं आता या ठिकाणी असं वरती वाटतंय तर आपण घेतानाच हा भाग तिरपा घेतलेला आहे. कशासाठी की आपलं या ठिकाणी असं ब्लाऊज आपण ज्यावेळेस घालू त्यावेळेस असं घड्या पडून वरती जातं पोटामुळं, तर त्यामुळे थोडासा तिथं कर्व आकार द्यायचा असतो. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर याला आता प्रेस वगैरे केल्यावर हे ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम सुंदर असं दिसेल. आणि या पद्धतीने बॅकच्या बाजूने पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आलं आपलं हे. आपला गळा जर असा झाला तर तो उतरणार असतो. आपला शिवून गळा कसा झाला या पद्धतीने असा आतमध्ये टर्न वळाला आहे. तर हे बघा ब्लाऊजची फिनिशिंग किती सुंदर आली. आतमधून पण बघू शकताय तुम्ही. हे बघा आतमधून फिनिशिंग बघू शकता तुम्ही एकदम सुंदर परफेक्ट. आणि इतक्या सुंदर ब्लाऊज शिवून दिल्यावर तुमच्यावर कस्टमर नाराज पण होऊ शकत नाही आणि तुमच्याकडे कस्टमर आल्याशिवाय राहत पण नाही. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. धन्यवाद.